कोपरगाव नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछोड यांचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहेत. रणछोड यांना 6 वर्षांसाठी पुढील निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवण्यात आलं असल्याची माहिती ॲडव्होकेट MU सय्यद यांनी दिली. सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक 2025 मध्ये झाली होती. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून जितेंद्र रणछोड हे प्रभाग क्रमांक 9 मधून नगरसेवक पदावर निवडून आले होते. त्यानंतर ते उपनगराध्यक्षही झाले. निवडणूक लढताना रणछोड यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखल केले अशा आशयाची हरकत रणछोड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सागर निंबाहेर यांनी अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे घेतली होती. त्या हरकतीमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांचा अनुसूचित जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला होता. हा जातीचा दाखला अवैध ठरल्यानं रणछोड यांना नगरसेवक पदातून अपात्र घोषित करावं म्हणून सागर आहेर यांच्या वतीनं ॲडव्होकेट सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे आणि वस्तुस्थितीचा विचार करून निकाल जाहीर केलाय. यात म्हटलं आहे की नगरसेवक जितेंद्र रणछोड यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवले आहे. त्यामुळे ते नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच 25 जून 2026 पासून पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास रणछोड यांना अपात्र घोषित करण्यात येत असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे, असं ॲडव्होकेट MU सय्यद यांनी सांगितलं. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साली झाली होती. त्यामध्ये SC प्रवर्गातून जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांनी अर्ज भरला होता आणि त्यामध्ये ते नगरसेवक पदावर निवडून आले होते आणि त्यानंतर ते आता उपनगराध्यक्षही झालेले आहेत. त्यांनी SC 37 या प्रवर्गाचा जात दाखला खोटा दाखल केला म्हणून सागर निंबाहेर यांच्या मार्फत आपण जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हरकत नोंदवलेली होती आणि त्या हरकतीमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांचा SC प्रवर्गाचा 37 हा दाखला जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आपण हा जातीचा दाखला अवैध ठरवला गेल्याने माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल माननीय जिल्हाधिकारी यांनी पारित करून जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांचं नगरसेवक पद जे आहे ते त्यांच्या निकालान्वये अपात्र घोषित केलेले आहे आणि जितेंद्र चंद्रकांत रणछोड नगरसेवक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने समितीने आदेश केल्याच्या तारखेपासून 6 वर्षाच्या कालावधीसाठी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहे असेही घोषित करण्यात आलेले आहे. अपात्र घोषितचा जो निकाल आहे तो माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेला आहे. नाही, आता ह्या आदेशाच्या विरुद्ध त्यांना हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टातही गेलेले आहेत. हायकोर्टाकडून अद्यापही त्यांना कोणताही रिलीफ मिळालेला नाही. ते दाखल केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्याचा आदेश बजावला जाईल. आता याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की ह्या माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी अपात्र घोषित केलेला आहे. त्यामुळे हा निकाल जो आहे तो राज्य शासनाकडे गव्हर्नमेंट गॅझेट प्रसिद्धीसाठी जाईल. राज्य शासनाने गव्हर्नमेंट गॅझेट हे अपात्रतेचं घोषित केल्यानंतर मग पुढची कार्यवाही होईल. विषयच नाही, अपात्र घोषित केले, आता ते कोणत्याही प्रकारे कार्यरत नाहीत. नगरपालिकेलाही आदेश गेलेत, राज्य शासनालाही आदेश गेलेत. आता ती जागा गव्हर्नमेंट ऑलरेडी आता ते अपात्र घोषित झाल्यामुळे आता ते महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषद आज अधिनियमाप्रमाणे आता ते कोणतेही कार्य करू शकत नाही. अपात्र घोषित झालेले आहे ते आता कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. नाही, आता नाही, कामकाजाचा विषयच नाही राहिला. हा आदेश झाला. हा आज झाला आदेश 13/8. गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये प्रसिद्धी दिल्यानंतर राज्य शासन निवडणुकीचा कार्यक्रम लावेल.
पहिले ते तसं नाही, बंधनकारक नाही. हायकोर्ट ऑफ उपनगराध्यक्ष पद होईलच, मग आता ते अपिलात गेले म्हणलं खरं स्टे येईल नाही order. नाही, स्टे दिला तर चंद्रकांत रणशूर यांनी जो जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवलेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली आहे. परंतु आज जो काही आदेश झालेला आहे माननीय जिल्हाधिकारी यांचं कोणतंही अपील त्यांचं दाखल नाही किंवा अजून कुठेही प्रलंबितही नाही. बैठक एकूणच कोपरगावचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानं शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.